नमस्कार श्रोते हो, कथा विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. तर आपण ऐकत आहोत चंद्रकांत नवले लिखित लढाई भाग 6, घराघरातील अन्नपूर्णा. प्रत्येक घरामध्ये एक आवश्यक व महत्त्वाचा घटक असतो. तो घटक म्हणजे त्या घरची गृहिणी. ही गृहिणी कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखासमाधानासाठी झटत असते. प्रत्येक आघाडीवर ती खपत असते. परंतु आपण या गृहिणीचा परिचय करून देताना हाऊसवाईफ म्हणून करून देतो. हाऊसवाईफ म्हणजे घरात जे जे काम पडते ते करणारी. या हाऊसवाईफकडे आपण नाक मुरडून पाहतो. परंतु आपण सूक्ष्म अभ्यास केल्यास, निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल की यांची ही कामे महत्त्वाचीच असतात. या गृहिणींना अनेक पैलू असतात. या ठिकाणी आपण फक्त एकाच पैलूचा विचार करू. या गृहिणी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस त्याच्या आवडीप्रमाणे खाद्यपदार्थ तयार करून पोटभर जेवू घालते, तृप्त करते. जीवनातील हे एक मोठे समाधान आहे. ही गृहिणी म्हणजे अन्नपूर्णा. प्रत्येक घरात एक अन्नपूर्णा असतेच असते. मी शाळेत असताना आमच्या गल्लीतील मित्र एकत्र खेळायचो, एकत्र अभ्यास करायचो, तसेच अंगत पंगत करायचो. तसेच आम्ही एकमेकांच्या घरी जेवत असायचो. माझा मित्र गोविंद, त्याची आई गोदावरी, पण आम्ही सर्व मुलं त्यांना गोदू काकी म्हणायचो. त्यांना काकू म्हणण्यापेक्षा काकी म्हणणे जास्त आवडायचे. गोदू काकी वरण छान करायच्या. काकांना वरण भात आवडायचे. ते म्हणायचे, कसं चुरून मुरून खावं म्हणजे माणसाच्या अंगी लागतं. गोदू काकी रोज वरण करायच्या, पण त्या ते वेगवेगळ्या प्रकारे तयार करायच्या, म्हणजे वरण खायचा कंटाळा येत नसे. काकी इतर भाज्याही तयार करायच्या, पण त्या फक्त तोंडी लावण्यापुरत्या असायच्या. गोदू काकी तुरीच्या वरणात चिंचेचा कोळ टाकून आंबट वरण करायच्या. कधी आमसूल टाकून आमसूल वरण करायच्या. सर्व भाज्या टाकून सांबर वरण करायच्या. डाळबट्टीचा बेत असल्यावर डाळबट्टीचे वरण करायच्या. कधी चमचमीत भंडारा वरण करायच्या. भंडाऱ्याच्या वरणात कच्चा मसाला व हिरव्या मिरच्या ठेचून टाकायच्या. हे वरण खाताना आम्ही मुलं प्रत्येक घासाला पाणी प्यायचो. त्यावर काका म्हणायचे, भंडारा वरण खाल्ल्यावर पोट कसं खांगाळून निघतं. आम्ही सर्व हसायचो. गोदू काकी कधी कधी वरणात वांग्याच्या फोडी टाकून डाळ वांग करायच्या, तर कधी पालक टाकून पालक वरण, तर चुका टाकून चुक्याचे वरण करायच्या. कधी कधी काकी वरणात गूळ खोबरे टाकून गोड वरण करायच्या. लहान लहान गावरान टोमॅटो टाकून टोमॅटो वरण करायच्या. शेवग्याच्या शेंगा टाकून शेवगा वरण करायच्या. सणाच्या दिवशी हरभऱ्याच्या डाळीचे आमटी करायच्या. कटाचे वरण करायच्या, तर कधी सर्व डाळी थोड्या थोड्या टाकून केवटी वरण करायच्या. गोविंदच्या लहान भावासाठी काकी तुरीचे फिक्के घट्ट वरण करून त्यात हिंग, गूळ, तूप टाकायच्या. त्यावेळी त्या वरणाचा खूप छान सुगंध यायचा. गोदू काकाच्या घरी रोज वरण होत असले तरी त्या वेगवेगळ्या प्रकारे वरण करीत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला वरण खाण्याचा कधी कंटाळा येत नव्हता. माझा एक मित्र मनोहर, त्याच्या आईचे नाव गंगूबाई होते. आम्ही त्यांना गंगू मावशी म्हणायचो. मनोहरचे वडील नायब तहसीलदार होते. त्यांना फळभाज्या फार आवडायच्या. प्रत्येक जेवणात एकतरी फळभाजी असायचीच. गंगू मावशी फळभाज्या करण्यात तरबेज होत्या. त्या वरण करायच्या, पण फक्त भातावर घेण्यापुरतेच. गंगू मावशी प्रत्येक फळभाजीत एक बटाटा न चुकता टाकीत असे. वांग्याची भाजी फोडी करून रश्श्याची करत, तर कधी वांगी भरून कोरडी भाजी करत. वांग्याचे भरीत मात्र रात्री करीत. खिचडीबरोबर भरीत तोंडी लावायचे. वांग्याप्रमाणेच दोडकी व गिलके करून रस्सा करीत असत. काशीफळ, चक्रीची भाजी सहसा कोणी खात नाही, पण गंगू मावशी या दोन्ही भाज्या इतक्या छान करायच्या की त्या सर्वांना आवडायच्या. एकदा मी अमृतसरला दर्शनासाठी गेलो होतो. तेथे जेवणात काशीफळाची भाजी होती. त्यावेळी मला गंगू मावशीची आठवण झाली. गंगू मावशी हिरवे टोमॅटो व लाल टोमॅटोची भाजी करताना त्यात थोडा गूळ टाकीत. त्यामुळे ती भाजी छान होत असे. ढोबळी मिरची, तोंडली, कारली या भाज्या मावशी कोरड्याच करीत असे. बटाटा व दिलपसंदची भाजी करताना बाजारातून लहान लहान बटाटे व दिलपसंद आणत व त्यांना खळगा करून त्यात मसाला भरून कढीपिठाने तोंड बंद करून त्याची कोरडी भाजी करत. ही भाजी तर खूपच चविष्ट होती. चवळीच्या शेंगा, गवार, शेवगा, वाल, वटाणा या भाज्या मात्र रस्स्याच्या करीत.
रस्साही मध्यम व लाल रंगाचा असायचा, त्यामुळे या भाज्या सर्वांना आवडायच्या. गंगूमावशी दुधी भोपळ्याचा गोड किस करायच्या, तर मुळा गाजर यांचा तिखट किस करायच्या. पत्ताकोबीमध्ये डाळ टाकून कोरडी भाजी करायच्या. कधी कधी त्या बटाटा टाकायच्या. फुलगोबी मात्र रस्स्याची करायच्या. कोरडी भाजी मुलांना आवडत नसे. आमचे घर मोठे असल्यामुळे काही भागात आम्ही भाडेकरू ठेवले होते. आमचे एक भाडेकरू म्हणून लीला काकू होत्या. त्यांचे यजमान तार मास्तर होते. त्यांना चटण्या फार आवडायच्या. प्रत्येक जेवणात 3 ते 4 चटण्या असायलाच पाहिजेत असा त्यांचा दंडक होता. तसेच काकूलाही चटण्या करणे आवडायचे. लीला काकूंनी स्वयंपाकाबरोबरच अनेक प्रकारच्या चटण्या करून काकांना खाऊ घातल्या. त्यावेळी खेड्यातील स्त्रिया तीळ, कारळं, जवस घेऊन यायच्या व गल्लोगल्ली फिरून विकायच्या. लीला काकू गावरान तीळ घ्यायच्या. काकू म्हणायच्या की गावरान तिळाची चटणी चवदार होते. लीला काकू तीळ, कारळं, जवस भाजायच्या तेव्हा छान वास यायचा. आम्ही मुले शेतात गेल्यावर शेतातून चिंचा व कवट घेऊन यायचो, परंतु काकू छोट्याशा वाटीत चटणी द्यायच्या. तेव्हा मी म्हणायचो, काकू पिशवीभर चिंचा व त्याबद्दल एवढीशी चटणी. त्यावर काकू म्हणायच्या, चंदूबाळ उद्या परवा आणखी देईन, आत्ता एवढी खा. लीला काकू दर आठवड्याला पुदिन्याची चटणी करायच्या, लसणीची चटणी करायच्या, ओल्या हरभरा डाळीची चटणी करायच्या, आंब्याच्या दिवसात कैरीची चटणी करायच्या. आमच्या गल्लीत मात्र मित्र रामराव राहत होता. याच्या घरी कडीपत्त्याचे मोठे झाड होते. तेथून मी कडीपत्ता घेऊन यायचो. काकू कडीपत्त्याची चटणी फारच छान करायच्या. सहसा अशी चटणी खायला मिळत नाही. रात्रीच्या जेवणास खिचडी केल्यास लीला काकू पापडाची चटणी करायच्या. कधी खोबऱ्याची तर कधी फुटाण्याची चटणी करायच्या. लीला काकूंमुळे मला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खायला मिळाल्या. सुरेश मुळे हा माझा खास मित्र होता. त्याचे वडील जिनिंग अँड प्रोसेसिंगमध्ये हिशोबनीस होते. सुरेशच्या आईला आम्ही माई म्हणायचो. सुरेशच्या घरी सोवळे फारच कडक होते, पण मी सुरेशचा खास मित्र असल्यामुळे मला सूट होती. सुरेशच्या घरी पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर केल्या जायच्या. मेथी, पालक, शेपू, चंदन बटवा, हिरवा माठ, लाल माठ, आंबट चुका, करडीची भाजी, मुळ्याची पाने, बिटाची पाने, हरभऱ्याची पाने, चाकवत, घोळ, चवळी, खडक शेपू, केन्या कुंद्र्याची भाजी अशा विविध पत्ताभाज्या माई करायच्या. मेथी, पालक, शेपू या भाज्या रस्स्याच्या तर डाळ घालून कोरड्या करायच्या. डाळीचे पीठ टाकून आंबट चुका करायच्या. यात त्या शेंगदाणे टाकायच्या, हरभऱ्याची डाळ टाकायच्या. इतर पालेभाज्या माई कोरड्याच करायच्या. कधीकधी त्यात डाळीचे पीठ टाकायच्या. माईच्या हातची करडीची भाजी, मुळ्याच्या पानांची भाजी व बिटाच्या पानांची भाजी लोण्यासारखी चवदार व्हायची. माई हदग्याची फुले, गुलचांदणीची फुले, चिंचेचं चिघूर करताना त्यात भरपूर कांदा टाकायचा. माई प्रत्येक फळभाजीत एक पालेभाजी टाकत असे. पौर्णिमा चतुर्थीला माई पूर्णावरणाचा स्वयंपाक करायच्या. साधे मोदक, खोबऱ्याचा किस घालून मोदक तसेच उकडीचे मोदक करायच्या. सुरेशला उकडीचे मोदक फार आवडायचे. माईकडे 12ही महिने लाडू असायचे. त्या आम्हाला एक एक लाडू द्यायच्या. रव्याचे लाडू साधे असायचे, पण बेसन लाडूला माई काजू, बदाम, मनुका लावायच्या. माई साबुदाण्याचे लाडू तर अप्रतिम करायच्या. माई म्हणायच्या, लाडू खा आणि लाडूसारखे व्हा. माझे आजोळ गल्लीतच होते, त्यामुळे मी मामाकडे नेहमी जात असे. मणिकर्णिका मामी गुलाबजाम खूप छान करायच्या. मामा दर सोमवारी खवा घेऊन यायचे. त्यावेळी खवा स्वस्त होता. 40 रुपये किलो चांगला खवा मिळायचा. मामीने मला पोटभर गुलाबजाम खाऊ घातले. मामी आळूच्या पानांच्या तसेच कोथिंबिरीच्या वड्या करायच्या. त्या कांद्यात परतून घ्यायच्या तर कधी तळून खायला वाढायच्या. मामीच्या हातचे वरणफळ, शेंगुळे वरण, बेसन पिठाच्या पाटोड्या छान व्हायच्या. कणकेची भरलेली वांगी तर अप्रतिम व्हायची. तशी भाजी अशात खायला मिळत नाही. मामी मुगाचे वडे करून ठेवीत, ऐनवेळी करता येतात अशी म्हणायची.
मामीकडे वाळवण मडक्यामध्ये ठेवले जात होते. एकावर एक अशी उतरंड असायची व सर्व मडके भरलेले. मामी पाटाचे शेवया, हातावरच्या शेवया बोटवे करायच्या. तसेच कुरडई, पापड्या, वडे, खारोड्या उन्हाळ्यात करून ठेवायच्या. तसेच फराळाच्या साबुदाण्याच्या पापड्या, बटाटा, साबुदाणा यांच्या चकल्या, बटाटा चिप्स, आंब्याच्या रस्याच्या पोळ्या करून ठेवीत. एकादशी, शिवरात्र, नवरात्र यामध्ये भरपूर फराळाचे व्हायचे व सर्वजण भरपूर खायचे. बाजरीच्या दिवसात मामी बाजरीची खिचडी करायच्या. धपाटे व कढी तर एक नंबर असायची. असे सर्व पदार्थ मामी करून खाऊ घालायची. त्यातून मामीस एक आनंद मिळायचा, समाधान व्हायचे. जसजसा काळ बदलत गेला तसतशी ही अन्नपूर्णाही बदलत गेली. नवीन नवीन रेसिपीज येऊ लागल्या. मुलांच्या आवडी बदलत गेल्या. इडली सांबर, मेंदूवडा सांबर, बटाटे वडा, वडापाव, नूडल्स, मॅगी आल्या. याहीमध्ये अन्नपूर्णा मागे राहिल्या नाहीत. हे सर्व पदार्थ करून खाऊ घालू लागल्या. त्यांनी बदल स्वीकारला. एकदा माझ्या मित्राकडे त्याच्या मुलाचा वाढदिवस होता. सुरुवातीला त्यांनी सर्वांना वेलकम सूप दिले व नंतर केक कापल्यावर व्हेज मंचुरियन बॉल दिले. मुलांना नूडल्स व फिंगर चिप्स दिले. आजच्या अन्नपूर्णा नोकरीही करतात व त्यांच्या परिवारास त्यांच्या आवडीच्या रेसिपीज करून खाऊ घालतात. फळभाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या, फुलभाज्या, कंदभाज्या त्याच आहेत. फक्त त्यांच्या करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. या सर्व पद्धती आवडीनिवडीनुसार बदलल्या आहेत. सर्वांना सुख मिळावे, समाधान मिळावे म्हणून आत्ताच्या अन्नपूर्णा या सर्व पद्धती बदल स्वीकारले आहेत. मानवाच्या मुख्य 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र व निवारा. यामध्ये अन्नाचा प्रथम क्रमांक येतो. शरीराच्या योग्य वाढीसाठी, भरणपोषणासाठी महत्त्वाचे असते ते. घराघरातील अन्नपूर्णा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे अन्नपदार्थ तयार करतात. त्यामुळे खाण्याची लज्जत वाढते. तुम्ही जे खाता ते कसे खाता हे महत्त्वाचे असते. माझ्या घरात माझी व सर्व मुलांची तब्येत उत्तम आहे. कारण घरची अन्नपूर्णा सर्वांना आवडेल व पौष्टिक असेल असेच पदार्थ करून वेळेवर खाऊ घालते. विशेष म्हणजे माझ्या लहानपणी मी खाल्लेली भाज्यांचे, वर्णांचे विविध प्रकार माझी पत्नी इतके लिलिया करते की कोणत्याच पदार्थाचा कधी कंटाळा येत नाही. घरात लाडू, चिवड्याचा डब्बा कायम भरलेलाच. एखादा अधिकारी असो, डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी वगैरे असो, तुम्हा सर्वांना अन्नपूर्णा वेळेवर चांगले व पौष्टिक जेवण देते. तुम्हा सर्वांची जेवणाची वेळ पाळते. त्यामुळे तुमच्या मनाला शांती लाभते. बॅक एंडला प्रोग्रॅम चांगला दिल्यास आउटपुटही चांगले मिळेल. या सर्व अन्नपूर्णा बॅक एंडचा प्रोग्रॅम चांगला देतात म्हणून आपण सर्वजण कामाच्या ठिकाणी चांगले आउटपुट देऊ शकतो. म्हणूनच म्हणतात ना, अन्नपूर्णा सुखी भव. तर हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.